नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडवे आज तुम्हाला इयत्ता 6वी सामान्य विज्ञानमध्ये महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. मी प्राची लुडवे. आज आपण इयत्ता 6वी सामान्य विज्ञानमधील एक महत्त्वाचा पाठ तो म्हणजे आपली अस्थिसंस्था व त्वचा, आवर स्केलेटल सिस्टम अँड द स्किन याचा पुढील भाग पाहणार आहोत. प्रथम पाहूया मागील भागात आपण काय काय शिकलो. व्हॉट वी हॅव लर्न इन द लास्ट टॉपिक्स. फर्स्ट वी हॅव स्टडीड दॅट ऑल द बोन्स इन द बॉडी अलॉंग विथ द कार्टिलेज टुगेदर फॉर्म skeletal system. Skeletal system gives shape and support to the body. Then we studied the types of bones, that is long bones, small bone, flat bone, irregular bones, and their examples also we have seen. Also we have studied the type of joints in our body. What is joints and what are the types? That hinge joints, ball and socket joint, gliding joint, and pivot joint. These are different types of joints. Today we are going to study one more important topic in this chapter. नवीन एक टॉपिक आपण शिकणार तो म्हणजे त्वचा. आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय ज्यांच्यामुळे आपल्याला ज्ञान होते, नाक, कान, डोळा, जीभ आणि त्वचा. हे जे ज्ञानेंद्रिय जे आहेत त्यापैकी एक महत्त्वाचं म्हणजे त्वचा हे स्पर्शाचं इंद्रिय आहे, स्पर्श ज्ञानाचे इंद्रिय. या चित्रात तुम्हाला दिसत आहे एका छान मऊ एक अशा गादीवर हात ठेवला. आपल्याला कसं जाणवतं त्या ठिकाणी हात लावल्यावर सॉफ्ट सॉफ्ट जाणवतं की नाही. कसं आपल्याला फील होतं. इथे बघा निवडुंगा आहे. निवडुंगाला टच केलं तर कसं जाणवणार. खरखरीत जाणवणार, बरोबर ना. आपण एखाद्या खडबडीत चटईवर हात लावला तर आपल्याला जाणवतं अरे ही चटई खडबडीत आहे. म्हणजे आपल्याला कशामुळे जाणवतं. हा बघा निवडुंगाला हात लावतोय, त्याच्या हाताला काटे टोचत आहेत. हे आपल्याला सर्व त्वचेमुळे जाणवतं. कशामुळे जाणवतं. त्वचेमुळे. अजून काही उदाहरणं पाहूया. पाऊस पडतो आहे, पावसाचे थेंब आहेत, मी हातावर घेत आहे आणि आपल्याला ते टच फील होतं. पावसाचे गारगार थेंब हे कशामुळे होतं. त्वचेमुळे, ड्यू टू स्किन. बघा इथे 3 भांड्यात पाणी आहे. कुठलं गरम आहे कुठलं थंड आहे माहीत नाही. मग आपण हात घालून बघतो. गरम पाणी असेल, बापरे चटका बसतो, आपण लगेच हात मागे घेतो, बरोबर ना. हे कशामुळे होतं. त्वचेमुळे. मग काय आहे त्वचा. त्वचा एक आपल्या शरीरातलं आउटर मोस्ट कवरिंग, द आउटर मोस्ट कवरिंग ऑफ अवर बॉडी. आपल्या शरीराचं बाहेरचं आवरण त्याला त्वचा म्हणतात. अँड द स्किन इज द इम्पॉर्टंट लार्ज ऑर्गॅन ऑफ ऑल द लिव्हिंग थिंग्स. सगळ्या सजीवांचं हे एक महत्त्वाचं मोठं आवरण आहे जे सर्व शरीराला झाकतं, बरोबर ना. त्वचा सर्व शरीराला झाकते. आणि ही त्वचा जी आहे ती काय आहे. One of the sensory organ out of 5. We have 5 sense organs. See here you can see ear, nose. By ear you can hear. By nose you can take the smell of the things. Then by eye you can see. Then by tongue you can take the taste of different food materials. And that is one of the most important, the skin. त्वचा ही फार महत्त्वाचं एक सेन्सरी ऑर्गन आहे की आपल्याला सर्व म्हणजे खडबडीत, गुळगुळीत, गरम, थंड ह्या वस्तूंचा जो स्पर्श आहे तो आपल्याला त्वचेमुळे कळतो. तर अशा ह्या त्वचेची आपण रचना पाहणार आहोत. त्वचा म्हणजे काय. शरीरातला सर्वात मोठा अवयव, स्पर्शाची जाणीव होते आणि एक महत्त्वाचं ज्ञानेंद्रिय आहे. अशा ह्या त्वचेची आपण रचना पाहूया. आता कोणते कोणते घटक असतात त्वचेला. 2 थरांनी बनलेली असते. स्किन इज मेड अप ऑफ 2 layers. हाऊ मेनी लेयर्स. 2 layers. आउटर लेयर हा जो बाहेरचा जो थर आहे
हा जो तुम्हाला दिसत आहे लाल, त्याला म्हणतात बाह्य त्वचा, एपिडर्मिस. इट इज कॉल्ड ॲज एपिडर्मिस. सी हिअर द वर्ड्स आर देअर. त्या खालचा जो थर आहे त्याला म्हणतात अंतर्त्वचा. इथे लिहिलं बघा डर्मिस. आणि त्याच्या खाली रक्तवाहिन्या, मज्जातंतू त्या खाली असतात. म्हणजे आपल्याला कोणी चिमटा वगैरे काढला तर आपल्याला लागतो, बरोबर ना, काही टोचलं तर लागतं. हे आपल्या मेंदूचं कार्य आहे. मग ते ज्या मज्जातंतूपर्यंत जी सूचना जाते ते मज्जातंतू ह्या अंतत्वचेच्या खाली असतात, डर्मिसच्या खाली असतात. आणि त्याखाली अजून एक उपत्वचा आहे. उपत्वचेचा थर जो आहे, मराठीमध्ये पण नावं दिले बाह्यत्वचा, अंतत्वचा, उपत्वचीय स्तर. हा जो आहे तो शरीराचे तापमान नियंत्रित राखण्यास मदत करतो. इट हेल्प्स टू मेंटेन द टेम्परेचर ऑफ अवर बॉडी. दीज आर सबक्युटेनियस टिश्यू. त्वचेच्या ऊती आहेत, ह्या तेलग्रंथी आहेत. सेबेसियस ग्लँड, ह्या ज्या ग्लँड्स आहेत आपल्या त्वचेवर बघा तेल येतं स्किनवर, नाही का. उन्हाळ्यात तुम्हाला जास्त जाणवतं. तुम्ही हात लावलं तर काय होतं, आपल्या हाताला तेल लागतं. म्हणजे बाहेरचं तेल न लावता मग हे जे आहे ते तेल, ह्या तेलग्रंथी असतात खाली ह्या भागामध्ये. आणि त्या तेलग्रंथीमुळे तुम्हाला दिसते ते बघा इथे बाह्य त्वचेच्या वरच इथे तुम्हाला गोल दिसत आहे. केस जो आहे की नाही, त्वचेतून केसाचं पण मूळ असतं. तर इथेच या ठिकाणी बघा हे तेलग्रंथींचं मूळ आहे. तिथून ते तेल बाहेर पाझरत असतं आणि त्यामुळे आपली त्वचा कशी राहते, मऊसूत राहते. हे आहे हेअर फॉलिकल, म्हणजे केसाचं मूळ इथे आहे बघा. या केसाच्या मुळातून केस फुटतात आणि ते त्वचेच्या बाहेर येतात. हे तिसरं जे आहे ते स्वेट ग्लँड, घर्मग्रंथी, घामाच्या ग्रंथी. घाम इथून तयार होतो आणि या घामाच्या ग्रंथींमधून आणि त्वचेवर घाम पाझरतो. हे आहेत त्वचेचे भाग. यू कॅन सी हिअर ऑल्सो ह्युमन स्किन इज मेड ऑफ 2 layers. एपिडर्मिस म्हणजे हा वरचा थर, देन डर्मिस, अँड below dermis there are the network I told you, the vessels, blood vessels and nerve fibers. And subcutaneous layer म्हणजेच हे सबक्युटेनियस टिश्यूज आहेत. आणि हा जो उपत्वचीय थर तोच. अंडर दिस नेटवर्क मेंटेन्स नॉर्मल बॉडी टेम्परेचर. म्हणजे ह्याच्या ज्या खाली आपल्या रक्तवाहिन्या आणि चेतातंतूंच्या खाली हा जो लेअर आहे सबक्युटेनियस टिश्यूंचा, तो काय करतो, आपल्या त्वचेचं म्हणजे आपल्या पूर्ण शरीराचं टेम्परेचर मेंटेन करण्यास मदत करतो. हे बघा ह्या चित्रामध्ये 2 थर तुम्हाला क्लिअर दिसत आहेत. एपिडर्मिस म्हणजे वरचा जो आहे की नाही, एपिडर्मिस बाह्य त्वचा. हा बघा एवढा जाड आहे, इथपर्यंत ही बाह्य त्वचा आहे, कळलं ना. आणि ह्या आहेत बघा तेलग्रंथी, या ठिकाणी तुम्हाला ज्या डार्क रेड कलर दिसत आहेत. आणि डर्मिस खाली आहे, जी लाईट कलर दिसतोय हा डर्मिस आहे. ब्ल्यू कलरचा जो थर इथे आहे तो डर्मिसचा म्हणजे अंतर्त्वचेचा थर आहे. आता बघा, आता हे तुम्हाला दिसतंय ह्या त्वचेच्या थरामध्ये काय रबरासारखं दिसतंय. हे त्वचेचे थर आहेत वेगवेगळे. म्हणजे बाह्य त्वचा जी आहे तिलाच बघा किती थर आहेत ते बाह्य त्वचेमध्ये. आणि मग पुढे इथून मग अंतत्वचा सुरू होत आहे. इथून हे जे सगळ्या ग्रंथी दिसत आहेत तुम्हाला, ह्या ग्रंथींपासून ह्या ग्रंथी वेगवेगळ्या घामाच्या ग्रंथी, तेलग्रंथी ज्या आहेत त्या सगळ्या ह्या अंतर्त्वचेमध्ये सुरू होतात. बाह्य त्वचेमध्ये एपिडर्मिस ह्या व्हेरियस लेयर्स. आणि एपिडर्मिसचा जो खाली आहे त्या ठिकाणी आपण मगाशी पाहिलं तेलग्रंथी असतात. ठीक आहे. पुढे आपण पाहूया पुढचा भाग. त्वचेच्या रचनेमध्ये महत्त्वाचं म्हणजे घामाच्या ग्रंथी. आता तुम्हाला मग सांगितलं मी स्वेट ग्लँड्स. ह्या स्वेट ग्लँड्सचं काम काय, बघा ते बाह्य त्वचा, अंतर्त्वचा आणि ह्या तेलाच्या ग्रंथी आहेत त्यावरतीच आहेत. तेलाच्या ग्रंथी वरच्या बाह्य त्वचेला लागूनच आहेत, पण घामाच्या ग्रंथी अंतत्वचेमध्ये आहेत बघा. तर ह्यांचा उपयोग काय घामाच्या ग्रंथींचा, आपण बघा कुठे आपण खेळून आलो, धावून आलो आणि आपण बरंच श्रम केलं, आपण श्रमाचं काम केलं तर काय होतं, आपल्या शरीरात तापमान वाढतं. काय होतं, शरीराचं तापमान वाढतं. ॲक्च्युली आपल्या शरीराचं तापमान नेहमी 37 डिग्रीपर्यंत 36.9 डिग्री एवढं असतं. मग आता बघा आपल्याला माहिती आहे उन्हाळ्यामध्ये तापमान वाढतं, मग आपल्याला घाम येतो. ते उन्हाळ्यात झालं किंवा आपण दमून आलो, खेळून आलो तरी घाम येतो. घाम का येतो, तर तापमान जे वाढलेलं असतं ते तापमान आपल्या बॉडीचं कमी करण्यासाठी हा घाम मदत करतो. म्हणजे हा घाम जो येतो तो काय करतो, आपल्या शरीराच्या वरती घाम येऊन शरीराचं तापमान कमी करतो. शरीराचं तापमान काय करतो, कमी करतो. म्हणजे स्वेट ग्लँड्स कशासाठी मदत करतात, शरीराचं तापमान कमी करायला. इट हेल्प्स टू रेड्यूस द
टेम्परेचर ऑफ अवर बॉडी. म्हणजे स्वेट ग्लँड किती महत्त्वाचे आहेत बघा. स्वेट ग्लँड हेल्प्स टू मेंटेन द टेम्परेचर ऑफ द बॉडी. ह्या जर स्वेट ग्लँड्स नसत्या तर काय झालं असतं, आपल्या शरीरात तापमान कायम वाढत गेलं असतं, बरोबर ना. आणि मग घामामुळे काय होतं, उन्हाळ्यामध्ये बघा घाम आला म्हणजे आपल्या शरीरात तापमान मेंटेन होतं कायम 37 परत. पण हे घाम म्हणजे पाणीच आहे ना, ते शरीरातलं पाणी निघतं घामाच्या रूपाने आणि म्हणून आपल्याला तहान लागते बघा. आणि म्हणून उन्हाळ्यामध्ये जेवढं शक्य तेवढं पाणी प्यायचं आहे, कारण घामाच्या रूपाने ते पाणी काय झालेलं असतं, शरीरातलं कमी झालेलं असतं. वी शूड ड्रिंक लॉट्स ऑफ वॉटर ड्युरिंग समर. नाव नेक्स्ट पार्ट, व्हॉट इज मेलॅनिन. मेलॅनिन म्हणजे काय माहिती आहे, आपल्या त्वचेला बघा वेगवेगळे रंग असतात, बरोबर ना. कोणाच्या त्वचेचा रंग गोरा असतो, कोणाचा सावळा असतो, एकदम कोणाचा पांढरा असतो, काहींचा काळा असतो, काळा रंग म्हणतो ना आपण, डार्क कलर. हे त्वचेचे रंग जे आहेत, म्हणजे बाह्य त्वचा जी आपली आहे तिचे रंग ह्या मेलॅनिनमुळे ठरतात. मग काय आहे मेलॅनिन? हे आपली जी बाह्य त्वचा इथे बघा, हे एपिडर्मिस म्हणजे बाह्य त्वचा आहे ना, चित्रात तुम्हाला दिसत आहे का, इथे ब्ल्यू कलरचा चौकोन केला आहे बघा. त्या ब्ल्यू कलरच्या चौकोनामध्ये म्हणजेच हा पूर्ण लेअर चॉकलेटी लाईन मध्ये ह्या मेलॅनोसाइट्स नावाच्या ग्रंथी असतात. ही ग्रंथी मी एक दाखवले बघा, ही आहे एक मेलॅनोसाइट्स ग्रंथी. हां, आणि ह्या ग्रंथीमध्ये काय तयार होतं, ह्या ग्रंथी अशा, इथे ही ग्रंथी आहे, इथे मोठी करून दाखवले बघा ह्या चित्रामध्ये, आणि ह्या ग्रंथी इथेच असतात. आणि ह्या ग्रंथीमध्ये मेलॅनिन नावाचं रंगद्रव्य तयार होतं बघा. दिसते तुम्हाला हे पिवळ्या रंगाचे डॉट्स पुढे पुढे चालले आहेत बघा ॲरोने, आणि हे पुढे पुढे जाऊन वरच्या दिशेने जाऊन आपल्या त्वचेवर पसरतात. पाया ठिकाणी पसरलेत बघा त्वचेवर, बरोबर ना. ह्या पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला मी पॉईंट करून दाखवते. हे बघा, हे असे त्वचेवर इकडे असे पसरलेले आहेत, आणि ते ग्रंथीमधून हे जे द्रव्य इथे बघा असं पाझरते आणि पुढे 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 जाते बघा, हे त्वचेमध्ये ओपन होतात आणि त्वचेवर हे रंगद्रव्य काय होतं, पसरतं, आणि त्यामुळे काय होतं, आपल्या त्वचेला रंग येतो. आणि मग आता हे मेलॅनिन किती प्रमाणात आपल्या त्वचेवर असतं, हे बघा, ही आहे मेलॅनोसाइट नावाची ग्रंथी. किती प्रमाणात आहे त्यावरून त्वचेचा रंग ठरतो. वेदर द स्किन इज डार्क or fair, it depends upon the amount of melanin which is created. वातावरणावर अवलंबून असतो. आता सगळ्यांचीच त्वचा गोरी किंवा सगळ्यांचीच काळी नसते. मग ॲटमॉस्फिअर कसं आहे, लोक कुठल्या ॲटमॉस्फिअरमध्ये राहतात त्याप्रमाणे बघा, फॉरेनर्स एकदम गोरे असतात, पण साऊथ आफ्रिकन जे असतात ते कसे असतात, त्यांची कलर डार्क असते. आपल्याकडे बहुतेकांची कलर सावळी असते, गोरेही असतात. म्हणजे जसं ॲटमॉस्फिअर आहे, according to atmosphere it depends what is the color of your skin. अजून हे मेलॅनिन काय करतं, मेलॅनिनचं काम बघा. ए पिगमेंट कॉल्ड मेलॅनिन इज प्रेझेंट इन द सेल्स ऑफ द एपिडर्मिस. एपिडर्मिस म्हणजे वरचा थर. हा बघा, पुन्हा मी एपिडर्मिस दाखवले, आणि इथे तुम्हाला इथे दाखवले बघा, इथे तुम्हाला रेषा दिसते तुम्हाला. ह्या रेषेने मी काय केलं, दोन भाग केले. हे आहे मेलॅनिन, खाली बघा ही आहे मेलॅनोसाइट ग्रंथी, आणि त्याच्यामध्ये हे आहेत मेलॅनिन रंगद्रव्य. हां, मग हे रंगद्रव्य जे आहे मेलॅनिन तयार झालेलं, हे बघा, हे पुढे हे जे डार्क कलरचे बिंदू चालले आहेत बघा पुढे पुढे, बरोबर ना. मग हे डार्क ज्यांची हे असते, काय म्हणू आपण, डार्क स्किन, त्यांच्यामध्ये हे रंगद्रव्य जास्त प्रमाणामध्ये असतं. इकडे ठिपके तुम्हाला चॉकलेटी ठिपके जास्त दिसत आहेत बघा ह्या बाजूला, आणि ह्या बाजूला चॉकलेटी ठिपके कमी दिसत आहेत बघा. लाईट पिगमेंटेशन, इथे मी शब्द लिहिला आहे बघा, लाईट पिगमेंटेशन. मग लाईट म्हणजे काय, गोरी त्वचा म्हणतो ना आपण. त्या गोऱ्या त्वचेमध्ये हे जे मेलॅनिनचं रंगद्रव्य त्याचं प्रमाण कमी असतं. काय असतं, कमी असतं. म्हणजे ह्या मेलॅनिनच्या प्रमाणावर अवलंबून आहे त्वचेचा रंग. अँड मेलॅनिन इज सिंथेसाइज्ड इन सर्टन ग्लँड्स दॅट इज कॉल्ड एज मेलॅनोसाइट. Percentage of melanin decide whether your skin is fair or dark, and color of the skin also depends upon the climate. Now मेलॅनिनचा उपयोग काय आहे, त्वचेचा कलर तर झालं. आपल्या सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून इट प्रोटेक्ट्स आवर स्किन अँड आवर बॉडी फ्रॉम अल्ट्राव्हायोलेट रेज. अगेन विल सी दिस पिक्चर.
बघा इथे दाखवलं आहे बघा, अल्ट्राव्हायोलेट रेज जे सूर्याकडून येतात, बरोबर ना, हे सूर्याकडून येणारे अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहेत ते आपल्या स्किनमध्ये गेले की हे मेलॅनिन काय करतं, त्यांना ॲब्झॉर्ब करतं. त्यांना काय करतं, ॲब्झॉर्ब करतं, म्हणजे ॲब्झॉर्ब म्हणजे शोषून घेतं. आणि त्यामुळे आपल्या शरीराचं त्यांच्यापासून रक्षण होतं, म्हणजे पूर्ण शरीरामध्ये ते पसरत नाहीत अल्ट्राव्हायोलेट रेज. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे हे जे आहे बघा या चित्रामध्ये दाखवलं. आणखी सूर्यापासून काय असं ज्या ठिकाणी जास्त उष्णता असते, तुम्हाला म्हटलं मी आता, जिथे जास्त हीट असते तिथे जरा स्किन तिथल्या लोकांची डार्क असते. का? तर बॉडी प्रोड्यूस एक्स्ट्रा मेलॅनिन. जेव्हा सूर्याचा प्रकाश ज्या ठिकाणी किंवा सूर्याची उष्णता जास्त असते त्या ठिकाणी त्यांच्या स्किनमधून की एपिडर्मिसमध्ये हा जो मेलॅनिनचा थर आहे ना इथे, त्यामधून मेलॅनिन जास्त प्रोड्यूस होतं, जास्त क्रिएट होतं. मग जास्त मेलॅनिन क्रिएट झालं की ती त्वचा जी आहे त्या त्वचेवर वरती ब्राऊन कलरचे स्पॉट्स, म्हणजे जास्त मेलॅनिन क्रिएट झाल्यामुळे अशा लोकांची त्वचा डार्क असते, काळी असते. कशी असते? आपण काळा रंग म्हणतो ना, आपण डार्क असतो. म्हणजे मेलॅनिन प्रोटेक्ट्स, एकतर मेलॅनिन उष्णता ज्या ठिकाणी आहे स्किन काळी असते. ओके. आणखी महत्त्वाचा घटक की काय करतं आहे मेलॅनिन, सूर्यापासून येणाऱ्या UV रेज, अल्ट्राव्हायोलेट रेजपासून आपल्या शरीराचं इनर पार्ट्स ऑफ आवर बॉडी काय करतं, संरक्षण करतं. मेलॅनिन प्रोटेक्ट्स अवर स्किन अँड द इनर पार्ट्स ऑफ बॉडी फ्रॉम अल्ट्राव्हायोलेट सनरेज. आताच तुम्हाला मी सांगितलं डार्क स्किन जे असते, काळ्या रंगाची त्वचा, त्यांचं सूर्यकिरणापासून जास्त प्रोटेक्शन होतं. कारण आत्ताच आपण पाहिलं मागच्या भागामध्ये काय करतं, हे मेलॅनिन जे आहे जेवढं जास्त असेल UV रेज ते शोषून घेतं, बरोबर. फेअर ज्यांची गोरी त्वचा असते मेलॅनिन कमी असतं, त्यामुळे तेवढे अल्ट्राव्हायोलेट रेज ते शोषून घेणार नाही. पण ज्यांची डार्क स्किन असते, डार्क कलर ऑफ द स्किन विल गिव्ह ग्रेटर प्रोटेक्शन फ्रॉम सनरेज. लक्षात आलं ना का ते? कारण जेवढं सूर्याची उष्णते जास्त असेल तेवढे जास्त मेलॅनिन क्रिएट होतं आणि त्यामुळे आपलं सूर्याच्या किरणांपासून अधिक संरक्षण होतं. हे बघा, हे जे चित्र मी दाखवलं आपल्या जगाचा नकाशा आहे, बरोबर ना, आपल्या पृथ्वीचा. मग इथे तुम्हाला माहिती आहे इक्वेटर म्हणजे विषुववृत्त आहे, हे मधलं जे आहे ते विषुववृत्त. नंतर मग कोणतं, हा कर्कवृत्त, मकरवृत्त, बरोबर. आणि मग इथे जे कलर दाखवले आहेत ना, हे कलर त्वचेचे कलर दाखवले आहेत. पहिले दोन बघा एकदम व्हाईट वरती, हे जे आहे तुम्हाला अमेरिका माहिती आहे ना, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आणि हे वरचे भाग जे आहेत ह्या लोकांची त्वचा गोरी असते, बरोबर. एकदम पांढरी नाही, गोरी आपण म्हणूया. आणि नंतर मग हळूहळू त्वचेचा कलर थोडा डार्क होत आला आहे. कुठे बघा? इक्वेटर, विषुववृत्ताकडे. का बरं माहिती आहे तुम्हाला? विषुववृत्ताकडे जेव्हा सूर्य येतो त्या सूर्याचे किरण लंबरूप पडतात, बरोबर ना. आणि सूर्याचे किरण लंबरूप पडतात म्हणजे काय? इथे जास्त उष्णता, ह्या भागामध्ये उष्णता जास्त असते, भरपूर हीट असते, बरोबर. आणि त्यामुळे जे भरपूर हीट म्हणजे त्यांच्या स्किनमध्ये मेलॅनिनचं प्रमाण वाढलेलं असतं, जास्त मेलॅनिन क्रिएट होते आणि म्हणून इथल्या लोकांची त्वचा डार्क असते. डार्क म्हणजे काळी त्वचा असते. आपण जे वेस्ट इंडिज म्हणतो की नाही आपण, म्हणजे पश्चिमेच्या बाजूचे, किंवा हा दक्षिण भाग जो आहे आपला, दक्षिण अमेरिका, साऊथ आफ्रिका जे आपण म्हणतो, ते लोक काळे का असतात हे तुमच्या लक्षात आलं असेलच. कारण अगदी विषुववृत्ता जवळ लंबरूप किरणे पडत असल्यामुळे त्यांची त्वचा उष्णता जास्त असल्यामुळे त्वचा काळी असते. आणि जसं तुम्ही वर जाल तसे वरच्या दिशेला सूर्याची किरणं तिरपी होतात, म्हणजे उन्हाचा मारा जास्त बसत नाही आणि त्यामुळे तिथले लोक तुम्हाला गोरे मिळतील. मेलॅनिनचं प्रमाण कमी असतं त्यांच्या त्वचेमध्ये. मेलॅनिन आपल्या त्वचेबरोबर केसांचा रंगसुद्धा ठरवतो. The color of our hair is also determined by melanin. या चित्रात बघा तिन्ही मुलींच्या केसांचा रंग वेगवेगळा आहे बघा. पहिलं ब्लॅक हेअर, एकदम काळे गडद केस म्हणतो ना आपण, त्यांचे प्युअर मेलॅनिन, एकदम शुद्ध मेलॅनिन असतं, ओनली मेलॅनिन विच गिव्स ब्लॅक कलर टू द हेअर. पण जे भुरे कलर असतो ना, पांढरट केस असतात बघा फॉरेनर्सचे, पांढरट केट, हे कशामुळे असतात? मेलॅनिनमध्ये सल्फर असतं. इट इज ड्यू टू द अमाऊंट ऑफ सल्फर विच इज प्रेझेंट अलॉंग विथ द मेलॅनिन. मेलॅनिनबरोबर गंधक मिक्स झालं की त्वचाने केसांचा रंगसुद्धा असा पांढरट होतो. अँड रेड हेअर, हे बघा ह्या मुलीचे रेड हेअर आहेत, हे कशामुळे? मेलॅनिनबरोबर रेड म्हणजे लोह, आयन, लोखंडाचा कलर लाल असतो की नाही, मग मेलॅनिनमध्ये लोह मिसळल्यामुळे
त्याचा जो कलर जो आहे केसांचा लाल असतो. म्हणजे डिपेंडिंग अपॉन द तुम्ही ॲटमॉस्फिअरमध्ये तुम्ही कुठल्या ॲटमॉस्फिअरमध्ये आहात. तुम्हाला मगाशीच सांगितलं मी, फॉरेनर्स यांचे केस असे दिसतात मधल्या मुलीचे, मग त्या ठिकाणी सल्फर असतं. लाल केसमध्ये त्या ठिकाणी लोह असतं मेलॅनिन बरोबर. आणि म्हणजे अशा प्रकारे आपल्या केसांचा रंगसुद्धा कशावर अवलंबून आहे, द अमाऊंट ऑफ मेलॅनिन विच इज प्रेझेंट बिलो द स्किन. आता बघा त्वचेची काय कार्य करते त्वचा. आपल्या अंतरंगाचं म्हणजे आपले हाडे, स्नायू, सर्व शरीराच्या आतल्या इंद्रियांचं बाहेरचं हे आवरण आहे. तुम्ही सर्वांचं प्रोटेक्ट करायचं, सर्वांना प्रोटेक्टिंग ऑल द इंटरनल पार्ट्स ऑफ द बॉडी. अजून काय करते, हेल्प्स टू प्रिझर्व द मॉइश्चर, ओलेपणा, त्वचेवर ओलावा निर्माण करते. त्वचा जी आपल्या शरीराला ओलावा, आर्द्रता देण्याचं काम करते. अजून काय करते, विटॅमिन डी प्रोड्यूस करते. बघा लहान मुलांना माहिती आहे ना, कोवळ्या उन्हामध्ये ठेवतात, कारण कोवळ्या उन्हामध्ये जे जीवनसत्व डी असतं ते डायरेक्ट स्किनमध्ये जातं आणि स्किनमध्ये प्रोड्यूस होतं विटॅमिन डी. तर विटॅमिन फॉर सिंथेसायझिंग विटॅमिन डी स्किन इज युजफुल. अजून काय, आपल्या शरीराचं टेम्परेचर जे मेंटेन राहतं कशामुळे, घामामुळे. घाम बाहेर पडतो, ज्या घामाच्या ग्रंथी आहेत स्वेट ग्लँड्स, त्यामधून घाम बाहेर येतो आणि त्यामुळे आपल्या त्वचेचं आहे बघा या ठिकाणी आहेत ना, त्या त्वचेच्या वर घाम येऊन आपल्या शरीराचं टेम्परेचर मेंटेन केलं जातं. नेक्स्ट, उष्णता आणि थंडी यापासून शरीराचं संरक्षण होतं. इट गिव्स प्रोटेक्शन टू अवर बॉडी फ्रॉम हीट अँड कोल्ड. अँड द नेक्स्ट वन इज द स्किन फंक्शन्स ॲज सेन्सरी ऑर्गॅन. हे स्पर्शेंद्रिय आहेच, हे आपण मगाशी पाहिलं. आता वयस्क व्यक्तींची त्वचा माहिती आहे ना, आपल्या घरी आपली एखादी आजी असेल किंवा आजोबा असेल तर ह्यांची अशी स्किन दिसते, बरोबर ना. का बरं अशी स्किन दिसते, त्याचं कारण आहे, आपण जे फॅट्स खातो, फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ, त्याच्यापासून आपल्याला शरीराला ऊर्जा मिळते. त्या आवश्यक ऊर्जा वापरली जाते आणि बाकीच्या फॅट्सचं चरबीत रूपांतर होतं, हे आपण शिकलो आहोत आपल्या पोषण आहार धड्यामध्ये. आणि चरबीत रूपांतर झाल्यामुळे ती चरबी त्वचेच्या खाली साठलेली असते आणि त्यामुळे आपली त्वचा टाईट असते. आता ह्या वयामध्ये, पण जसं जसं म्हातारपण येतं किंवा वयोवृद्ध होत जातात व्यक्ती, तसं काय होतं, त्यांचं जेवण कमी होतं माहिती आहे ना. जेवण कमी होतं, ते चरबीयुक्त पदार्थ खात नाहीत आणि वयामुळे त्वचेच्या खाली जी चरबी आहे ती कमी होते. कळलं का, आपली जी त्वचाच्या खाली जी चरबी आहे ती चरबी काय होते, कमी होते. फॅट्स विच आर बिलो द स्किन दे आर रेड्यूस. आता फॅट्स कमी झाले पण जी ताणलेली त्वचा जी असते आपल्या शरीरावरची ती कमी होणार नाही. ती मग काय होणार, ती तशीच राहणार आणि मग ती सुरकुत्यासारखी दिसते. अवर प्रिव्हियसली टायटन स्किन इट विल नॉट श्रिंक म्हणजे ती जवळ येणार नाही आहे आणि म्हणून त्वचेवर सुरकुत्या पडल्यासारख्या दिसतात. नाव व्हॉट यू हॅव टू डू, वी हॅव टू टेक केअर ऑफ अवर स्किन. आपली त्वचा एवढी महत्त्वाची आहे, आपल्या सर्व शरीराच्या अंतरिंद्रियांचं जर ती रक्षण करते तर आपल्याला त्याची काळजी पण घेतली पाहिजे. इट इज नेसेसरी टू कीप इट क्लीन. दुसरं काय, डिस्क्रिमिनेटिंग बिटवीन पीपल बेस्ड ऑन देअर स्किन कलर इज इनसायंटिफिक अँड रॉंग. म्हणजे त्वचेच्या रंगावरून जे गोरे काळे वगैरे हा जो वर्णभेद करतात तो साफ चुकीचा आहे, अशास्त्रीय आहे आणि चुकीचा आहे. अवॉइड द टेम्पटेशन ऑफ यूजिंग आर्टिफिशियल मीन्स टू बिकम फेअर. म्हणजे काय कळलं, आर्टिफिशियल मीन्स म्हणजे आपण मेकअप करतो, अजून काय काय करतो आपली त्वचा गोरी करण्यासाठी. तुम्ही जाहिराती पण बघता, ते काही करायचं नाही, उलट त्यामुळे त्वचेवर गंभीर परिणाम होतात. त्वचेचा जो नॅचरल कलर आहे तो तसाच ठेवायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मग इथे काही टिप्स दिल्या आहेत मी बघा. देर आर सम टिप्स टू इम्प्रूव्ह युअर स्किन. आपली त्वचा कशी राहावी, चांगली राहावी, फ्रेश दिसावी म्हणून आपण काय केलं पाहिजे, बाहेरची काही ॲप्लाय करण्यापेक्षा म्हणजे फेस पॅक हे ते लावण्यापेक्षा महत्त्वाचं काय काय आहे. देर आर सम टिप्स. सी फर्स्ट, इट इज नेसेसरी टू ड्रिंक वॉटर. इन्क्रीज इनटेक ऑफ वॉटर at least 1 gallon per day, preferably spring water or distilled water with lime. It helps us to keep our skin fresh. Consume lots of fresh fruit and vegetable. फळं आणि पालेभाज्या खा.
की त्यामुळे स्किनला काय तर तजेला येतो. अवॉइड प्रोसेस फूड, प्रोसेस केलेली चीज बटर वगैरे असं खाणं टाळायचं आहे. रेड मीट थोडं खायचं पण जास्त खायचं नाही. लिमिट कॅफीन अँड अल्कोहोल कन्झम्पशन, कॅफीन आणि अल्कोहोल म्हणजे ड्रग्स वगैरे किंवा दारू हे घ्यायचं, यांचं हे अवॉइड करायचं आहे की ज्यामुळे त्वचेवर परिणाम होतो. एक्झरसाइज करायचं आहे. गेट 30 मिनिट्स ऑफ लाईट टू मॉडरेट एक्झरसाइज 3 to 5 times वीकली. एक्झरसाइज प्रमोट्स स्वेटिंग विच हेल्प्स टू फ्लश टॉक्सिन्स. एक्झरसाइज केल्याने घाम निघतो आणि घामामुळे काय होतं, घामाबरोबर आपले काय टॉक्सिन्स असतील, काय विषारी द्रव्य असेल शरीरामध्ये, ती घामाबरोबर शरीराच्या बाहेर निघून जातात. तर एक्झरसाइज करायचं आहे, जवळजवळ अर्धा तास तरी तुम्ही एक्झरसाइज करायचं आहे की ज्यामुळे शरीरातून घाम निघाला पाहिजे. आणि ट्राय डॅवो ड्रॉप स्किन ब्लेंड. हे जे डॅवो ड्रॉप्स आहेत ते स्किनला फ्रेश ठेवण्यास मदत करतात, ते तुम्ही यूज करू शकता. अशा प्रकारे आपण ओव्हरऑल या पाठामध्ये काय शिकलो. आज आपला पाठ हा पूर्ण झाला आहे. अस्थि संस्था आणि त्वचा काय काय शिकलो आपण त्यामध्ये. व्हॉट इज स्केलेटल सिस्टम, अस्थि संस्था म्हणजे काय, त्यामध्ये आपण शिकलो टाईप्स ऑफ बोन्स, हाडांचे प्रकार शिकलो. व्हॉट इज जॉईंट्स, सांधे म्हणजे काय, ज्या ठिकाणी हाडे जोडलेली असतात त्याला सांधे म्हणतात. आणि आपण सांध्यांचे प्रकार पाहिले. आणि आज आपण स्किन जे काय आहे, वन ऑफ द सेन्सरी ऑर्गॅन आहे ते, आणि त्वचेची रचना, त्वचेची कार्य याची माहिती घेतलेली आहे. सो इन टुडेज सेशन वी विल स्टॉप हिअर. थँक्यू. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.